आज आपण शिकणार आहोत डिव्हिजन, त्याला मराठीत म्हणतो भागाकार. भागाकार आणि गुणाकार येण्यासाठी आपल्याला टेबल येणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला टेबल येणं खूप गरजेचं आहे. आपण सुरुवातीला छोटे छोटे डिव्हिजन बघणार आहोत. ह्या 2ने 10ला डिवाइड करायचं आहे. तर तुझ्या टेबलमध्ये 10 येतो का? तर येतो. पण आपल्याला जर येत नसेल पटकन कितव्या नंबरला येतो तर टेबल सरळ लिहून टाकायचं. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10. मग 2च्या टेबलमध्ये 10 येतो. कुठल्या नंबरला येतो तर 5 नंबरला आहे, 5 नंबरला. मग 2 5 जा 10. 1मधून ह्या 10मधून 10 मायनस करायचं. 10मधून 10 गेल्यावर काय येतं आन्सर? 0. मग 2 5 जा 10. तर 6च्या टेबलमध्ये 36 येतात का आपल्याला माहिती नाही आहे सपोज. तर मग काय करायचं? टेबल लिहायचा. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24, 6 5 जा 13, 6 6 जा 36. मग कितव्या नंबरला आला आहे 36? 6 नंबरला. 6 6 जा 36. मग ह्या 36मधून हा 36 मायनस करायचा. तर 6मधून 6 गेला 0, 3मधून 3 गेला 0. आन्सर काय आला? 6 6 जा 36. मग कितव्या नंबरला आला आहे तो? 6. सिक्स 2 4 डिवायडेड बाय 3. ह्या 3ने 6 2 4ला डिवाइड करायचं आहे. इकडे हा 3चा टेबल लिहून टाकायचा. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15, 3 6 जा 18, 3 7 जा 21, 3 8 जा 24, 3 9 जा 27, 3 10 जा 30. 6 2 4 624. तर पहिले बघायचं हे 2 62. तर 62 ह्या टेबलमध्ये दिसता का? नाही दिसत. मग 6 ह्या 6पेक्षा स्मॉल नंबर आहे. 6 आहे का इथे? तर आहे. नसला तर मग त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर घ्यायचा असतो. आता इथे 6 आहे ना, तर मग कितव्या नंबरला येतो? 2 नंबरला. 3 2 जा 6, 2 त्याचा आन्सर वरती लिहायचा 2 आणि 6च्या खाली. 6मधून 6 गेला 0. काय नंबर उरला आहे? 24. 24 खाली लिहायचा परत. आता 3च्या टेबलमध्ये 24 आहे का? आहे. तर कितव्या नंबरला येतो? 3 8 जा 24. 8 हा नंबर वरती लिहायचा. त्याच्यातून हा मायनस करायचा. 4मधून 4 गेला 0, 2मधून 2 गेला 0. 3ने 6 2 4ला डिवाइड केल्यानंतर आन्सर काय आला? 2 8 28. फाय 3 4 त्याला डिवाइड करायचं आहे 2ने. आता 2चा टेबल 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 6 जा 12, 2 7 जा 14, 2 8 जा 16, 2 9 जा 18, 2 10 जा 20. असं फ्लॅट टेबल जोपर्यंत येत नाही पटकन आपले तोंड पाठ नाही तर असे या साईडला लिहून टाकायचे. आता 534. तर 2पेक्षा स्मॉल नंबर कुठला आहे इथे? 2ने 534ला डिव्हाइड करायचं आहे आपल्याला. मग 53 हा नंबर दिसतो का या टेबलमध्ये? नाही. तर मग आपल्याला सुरुवातीला काय बघायचं आहे? 1 नंबर. आता हा सुरुवातीचा नंबर काय आहे? 5. 5पेक्षा स्मॉल नंबर कुठला आहे इथे? तर हा 4 आहे. तर मग हा 4 कितव्या नंबरला येतो? 2 नंबरला. 2 2 जा 4. ह्या
5मधून हा 4 मायनस करायचा. 5मधून 4 गेल्यावर किती उरला 1 आणि ही 34 ही हा नंबर जसाच्या तसा खाली घ्यायचा. आता कुठला नंबर आला आहे 134. तर पहिला ह्या 2 नंबरपेक्षा 30 ह्या 2 नंबरपेक्षा स्मॉल नंबर कुठला आहे इथे तर 12 आहे. कितव्या नंबरला आहे तो 2 6 12. पुन्हा ह्या 13मधून 12 मायनस करायचा. 3मधून 2 गेला खाली उरला 1. 1मधून 1 गेला 0. इथे कुठला नंबर उरला आहे आता 4. मग आता 14 काय उरला आहे 14. आता 2च्या टेबलमध्ये 14 आहे का आहे. मग कितव्या नंबरला आहे तो 2 7 जा 14. 7 वरती लिहायचा इथे 14. 4मधून 4 गेला 0. 1मधून 1 गेला 0. बघितलं टेबल समोर असला तर आपण किती सोप्या पद्धतीने डिव्हिजन करू शकतो आणि पटकन जमेल आपल्याला. त्यासाठी आपल्याला टेबल तोंडपाठ असणं खूप गरजेचं आहे. तर आपण हे जे आन्सर आलं त्याला काय म्हणतो तर जे आन्सर येत आहे त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण त्याला क्वेश्चन QUOTY क्वेश्चन. ज्याला आपण भागितलं त्याला काय म्हणतो आपण याला डिव्हिडंड. आणि हे आलेला ह्याला काय म्हणतो आन्सरला रिमाइंडर. ज्याने भागलं त्याला काय म्हणतो याला डिव्हिजर. तर कशाला काय म्हणतो हे दाखवलं आहे तुम्हाला. डिवायडेड बाय 4. तर 4चा टेबल इकडे साईडला लिहून टाकायचा. 4 1 जा 4 4 2 जा 8 4 3 जा 12 4 4 जा 16 4 5 जा 20 4 4 जा 24 4 7 जा 28 4 8 जा 32 4 9 जा 36 4 10 जा 40. तर 58 आहे का याच्यात नाही. मग काय करायचं 5पेक्षा लहान नंबर कुठला आहे 4. तर 4 1 जा 4. 5मधून 4 गेला खाली उरला 1 1 0. उरलेला नंबर तसंच तसा खाली घ्यायचा. त्याच्यात 18पेक्षा स्मॉल नंबर कुठला आहे 16. 4 4 जा 16. 0शी 0. ह्या 8मधून 6 गेला खाली उरला तो 1मधून 1 गेला 0. 20 4च्या टेबलमध्ये 20 आहे का आहे. 4 5 जा 20. 0मधून 0 गेला 2 0. 2मधून 2 गेला 0. 0शी 0. तर मी तुम्हाला डिव्हिजन दाखवले आहे की डिव्हिजन कसे सोडवायचे. डिव्हिजन येण्यासाठी आपल्याला टेबल येणं खूप गरजेचं आहे. मग सुरुवातीला आपल्याला टेबल तोंडपाठ नसतात त्यावेळेस आपण साईडला टेबल लिहून टाकायचा आणि कुठल्या नंबरला डिवाईड करायचा आहे त्याचा टेबल लिहायचा आधी. आणि मग ती संख्या त्यामध्ये येते का त्या नसेल येत तर त्यापेक्षा छोटा नंबर कुठला आहे तो टाकून तो एक नंबर टाकून डिव्हिजन करायचं. तर मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने डिव्हिजन दाखवलेले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. थँक्यू.